नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया. काल झोमॅटोनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्युअर व्हेज फ्लीट आणि प्युअर व्हेज मोड लॉन्च केल्याची घोषणा केल्यानंतर नेटिझन्सनी काही क्षणातच या बातमीला व्हायरल केले. तर व्हेज फ्लीट काय आहे आणि नेटिझन्सचं या बाबतीत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. झोमॅटोवरून फूड ऑर्डर करणं हे आपल्या डेली रुटीनचा एक भाग झाला आहे. झोमॅटोचे फाउंडर आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी मंगळवारी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्युअर व्हेज फ्लीट आणि प्युअर व्हेज मोड लॉन्च केल्याची माहिती दिली. या दोन सर्व्हिसेस सुरू करण्यामागचा उद्देश असा आहे की जर शाकाहारी व्यक्तींना शाकाहारी जेवण मागवत असताना शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही पदार्थ मिळणारी ठिकाणे टाळायची असतील तर हे लोक या नवीन सर्व्हिसेसचा वापर करू शकतात. या मोड मध्ये फक्त व्हेज रेस्टॉरंट्सचा समावेश आहे आणि नॉनव्हेज हॉटेल्सना या सर्व्हिसेस पासून लांब ठेवण्यात येणार आहे. या सर्व्हिसेस बद्दल अधिक माहिती देत असताना दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले आहे की प्युअर व्हेज मोड किंवा प्युअर व्हेज फ्लीट कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा राजकीय पक्षाच्या सेवेसाठी आणलेला नाही. प्युअर व्हेज असणाऱ्या लोकांसाठी ही विशेष सेवा आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की भारतात जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात. तसेच झोमॅटोला मिळणाऱ्या फीडबॅकवरून असे दिसून आले आहे की शाकाहारी लोक आपल्या जेवणाबाबतीत खूप अलर्ट असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. झोमॅटोने सुरू केलेल्या या नवीन सर्व्हिसवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की झोमॅटोच्या प्युअर व्हेजमुळे भेदभाव होऊ शकतो. एका युजरने मागील उदाहरणांचा उल्लेख करून भेदभाव वाढीला लागेल अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने मी हे ऍप काढून टाकतोय, मी पुन्हा कधीही झोमॅटोचा वापर करणार नाही, हे जातीयवादी आणि एक प्रकारे गुन्हेगारी आहे असे म्हटले आहे. तर बऱ्याच युजर्सनी याला पाठिंबा दिला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.